विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात डॉक्टर विलास पाटील, वरिष्ठ प्रकल्प संचालक, सारथी यांचं सारथीबद्दलचं मनोगत. मी डॉक्टर विलास पाटील ऑक्टोबर 2021 पासून सारथी पुणे इथं वरिष्ठ प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होतो. शालेय शिक्षण क्षेत्रातील वंचित, दुर्लक्षित आणि उपेक्षित गटातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी काम करण्याची संधी मला मिळाली. ही गोष्ट माझ्या आयुष्याची खूप मोठी कमाई आहे. शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानाची वाटचाल नाही, ती जीवन उभारण्याची ताकद आहे. व्यक्तिमत्व फुलवण्याचा मार्ग असून जगण्याला अर्थ देणारी प्रेरणा आहे. सारथीत काम करताना मला हे नेहमी जाणवलं की आपण फक्त योजना राबवत नाही, तर आयुष्य उभं करत आहोत. छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल गटातील हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना मी पाहिला. ही योजना केवळ आर्थिक सहाय्यापुरती मर्यादित नाही, ती एका स्वप्नाला पंख देणारी कल्पना आहे. या शिष्यवृत्तीनं कित्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षणासाठी पहिलं पाऊल टाकलं. आज जेव्हा हे विद्यार्थी त्यांच्या यशस्वीतेच्या उंबरठ्यावर उभे आहेत, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील आशा आणि कृतज्ञतेची चमक पाहून माझं मन भरून येतं. शाहू महाराज निबंध स्पर्धा हा आणखी एक प्रवास होता, जिथं फक्त स्पर्धा झाली नाही, तर विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा मिळाली. त्यांचं लेखन फक्त शब्दांपुरतं मर्यादित न राहता त्यातून शाहू महाराजांच्या विचारधारेचा वारसा पुढे नेण्याचं साधन बनलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या लेखणीतील जिद्द, आत्मविश्वास आणि कर्तृत्व पाहून शाहू महाराजांनी पेटवलेली विचारांची मशाल अधिक तेजस्वी होतीये याची जाणीव होते. करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन शिबिरांमधून विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता, आवड आणि स्वप्न यांचा संगम साधायला शिकवलं. प्रत्येक शिबिरात विद्यार्थ्यांच्या डोळ्यातली चमक आणि पालकांच्या चेहऱ्यावरचं समाधान मला माझ्या कार्याचा खरा अर्थ समजावून देत होतं. या शिबिरांमुळं हजारो विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखलं, आपलं स्वप्न ठरवलं आणि त्या दिशेनं वाटचाल सुरू केली. सारथीत काम करताना मला एका गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. ही केवळ संस्था नाही, तर एक प्रेरणादायी कुटुंब आहे. इथं काम करताना मला मिळालेले स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि जबाबदारीची भावना ही अतुलनीय आहे. सारथीनं फक्त लक्षित गटातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यातच परिवर्तन घडवलं नाही, तर माझ्या आयुष्यालाही अर्थ दिला. आज जेव्हा मी सारथीकडे पाहतो, तेव्हा मला हे कळतं की ही संस्था लाखो विद्यार्थ्यांसाठी नवीन जीवनाची सुरुवात आहे. गरीब घरातील विद्यार्थी जे कधीही स्वतःच्या भविष्याकडे सकारात्मकतेनं पाहू शकत नव्हते, त्यांना सारथीनं नवी दिशा, नवी प्रेरणा दिली. त्यांच्या यशामागं, त्यांच्या जगण्याच्या आनंदामागे, त्यांच्या स्वप्नांच्या उड्डाणामागे सारथीचा खूप मोठा वाटा आहे. माझं एक स्वप्न आहे, सारथीच्या या योजनांचा लाभ राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावा. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारातील समतेचं बीज या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रुजवावं. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक उन्नतीची नवी पर्वणी सुरू व्हावी. सारथीतल्या माझ्या प्रवासानं मला अनेक गोष्टी दिल्या: आत्मसन्मान, समाधान आणि भविष्य उभं करणाऱ्या हातांचा आनंद. सारथीनं मला एका सामान्य व्यक्तीपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा भागीदार बनवलं आणि हा प्रवास माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आठवत राहील. सारथी ही केवळ संस्था नाही, ती एका विचाराची चळवळ आहे, जी प्रत्येकाच्या मनामनात पोहोचावी आणि तिचा ज्योतिरूप प्रकाश कायम राहावा, हीच माझी मनापासूनची इच्छा आहे.